अरे अरे काय झालं एवढी काऊन टेन्शन मध्ये? काही नाही हो शामराव. अरे कोणी काय बोललं काय तुला? नाही नाही. हाय का मग एवढं घाम फुटलं तुला? काय झालंय काय नेमकं? कोणी बोललं असलं तर मला सांग, तू सरळच करतो मी. काय सरळ करता? मला कशाला कोणी येऊन बोलन? मग नेमकं काही खावं बिवा वाटतंय का तुला? आणू का काही? मला काय दिवस राहिले का खाऊ काही खाऊ घालायला खाऊ वाटायला? काही पण काय लावलं? अगं म्हणजे तसं नाही बुवा, काही खावं वाटत असलं तर घेऊन येतो असं म्हणलं मी. काही गरज नाहीये तुमचं तर काही पण असतं. अरे मग झालंय काय नेमकं? तुम्हाला एक सांगू का? हा हो मला आहे ना सकाळी सकाळी एक स्वप्न पडलं. काय सांगती? अरे चांगलं आहे ना मग. स्वप्नात कोण राजकुमार आलता? काय होतं राजकुमार? नुसतं राजकुमार झाला पाहिजे का? माझा राजकुमार मुंबईला आहे मला माहिती. दुसरा एखादा कोणी आला का असं एक विचारलं असतात मी. दुसरा कशाला येईन? तुमच्यासारखे सवय काय मला? मग झालंय काय नेमकं? हो तुम्हाला माहिती एक तर मला पहाटे पहाटे स्वप्न पडलं का ते खरे होतात म्हणून. हा मलाच काय कोणाला पडलं ते खरेच होतात पाठचे स्वप्न. मला एक स्वप्न पडलं ते स्वप्न चांगलं नव्हतं अहो. अरे मग कशाला बघायचं पहाटे स्वप्न? हा कशाला बघायचं? ते आपोआप पडतात मी पडते का त्या स्वप्नाला? अगं मग झोपायचं नाही पहाट, दिवसा झोपायचं. काय करावं या शामरावला? अहो दिवसा झोपायचं रात्रीचं काय करायचं? मोबाईलवर गेम खेळायचा काय? बरं काय झालं ते सांग. माझ्या मैत्रिणीबद्दल स्वप्न पडलं. अयो जवळची तुम्हाला काय सांगू? पळून गेली का काय? अहो ती मला सोडून गेली असं पडलं. म्हणजे कोणा दुसऱ्या सोबत पळून गेली का? तुम्ही काय डोक्यावर पडले का तुमचा भेजा काही याच्यात जातो का हो? आहे का मग तू म्हणजे सोडून गेली मी सोडून जाणं म्हणजे? सोडून जाते म्हणजे निघून गेली त्या जगातून या. अयो हा याच्याकडूनच निघून गेली? जगातूनच निघून गेली. अरे बाबू. अहो लय जवळची मैत्रिणी हो माझ्या. मला तुम्हाला सांगितलं मला ते असं आठवलं ना तरी रडायला येते. मी इतक्या टेन्शन मध्ये असं जीव घाबरला माझा. मी घामाघूम झाले अहो. होय हा ए कोण लय नेमकं? टेन्शन. हो आता तुम्हाला सांगितलं तुम्ही गावभर सांगाल. अरे पण नाही सांगितलं तर कळणार कसं मग? हो आपले जालू भाऊ. जालू! अहो जालू नाही जालूची बायको. हो म्हणजे रुपावळीनी? हा ना. अगं बाबू. तुम्हाला माहिती का मला कसं स्वप्न पडलं? ती तिच्या घरामध्ये अशी खाली पडलेली. हा तिच्या दोन्ही नाकामध्ये कापूस घातलेला. बापू. जालू भाऊजी असे तोंड जोड जोड रडू राहिले. डेपुटी अशी फोनवर बोलत चक्रा मारता. मी नव्हतो का? अहो, तुम्ही बी होते ना. ते तिरडी बिरडी असतात ते बांधायला तुम्ही होते ना. बाबू मग. आणि अजून बरेच ते आपले सगळेच होते. सदाभाऊ डिग्या बिग्या सगळे होते. अरे देवा. मला इतकं टेन्शन आलं तुम्हाला माहिती. मागं पण मला एकदा पहाटे पहाटे स्वप्न पडलं होतं. तुम्ही त्या पाटावर गेले आणि पाय घसरून पडले आणि तुमचं दावड फुटलं होतं. किती चांगलं आठवतंय ना मला. मग. पण मी शेवाळावर घसरून पडलो होतो. अहो पण मला अगोदर स्वप्न पडलं होतं का हा, नव्हतं? ते खरं होतं म्हणून मला टेन्शन आलं. अरे देवा ते जालेचं किती अवघड आहे आता. ना हो, मला लय टेन्शन आलं. खाऊ आता कसं होईल हो? तू 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 टेन्शन नको घेऊ. मी आहे ना आधी जाल्याला सापडतो आणि जाल्याला सांगतो की बायकोची काळजी घे म्हणून. हा, हा, हे असं होतंय तर अवघडच आहे हा ना. ना. तू नको टेन्शन घेऊ. नाही, मी नाही. पाहतो जाल्या. शाळेत नाही गेले तुम्ही आज? सुट्टी होती वय. ए, जाल्या जाल्या थांब ना. ए, जाल्या. काय रे अरे भाऊ तुलाच गावभर पाहतोय मी. काय झालं एवढं काय अर्जंट बातमी अशी लगेच गावभर पाहिला? अरे बातमी नाही भाऊ. माझ्या डोक्यात त्याला वैताग आलाय भाऊ. त्याला मुंग्या आल्यात मुंग्या माझ्या डोक्यात. तर वैताग आलाय तर घ्यायची का थोडी? तो या डोक्यात साधन करा तेच आहे. अरे आता सुगंधापाशी गेलो तुम्ही. तुला काय झालं? तिला काय नाही झालं. मग तुझी बायको पुढे ओय माय बायको रानात गेली. राहण्यात गेली? हा अरे देवा. तिचं काय? अरे सुगंधा नाही का, हा तिला आहे ना स्वप्न पडलं होतं. मग तिला स्वप्न पडलं मग त्याचं काय व्हावं आपल्याला? पडू दे ना तिला. साधारण का स्वप्न पडत येत बाई साधारण का घोरतच असती. अरे बाबा तसं नाहीये. तिला स्वप्न पडलं की ते खरं होतं असं पहिल्यापासून घडत आलेलं आहे. म्हणजे गावात काय व्हायचं काय काय हे आपलं मोठं का काम बिम? अरे गावात काही व्हायचं नाही. तू कसं बोलू मला सोसाना बा. तिने स्वप्नात पाहिलं की तुझी बायको गेली सोडून तुला. जग हे जग जग सोडून गेली म्हणजे ती मेली असं तिला स्वप्नात दिसलं. म्हणून मी म्हणतोय तुझी बायको कुठे आहे? रानात गेलेली असं खरं होतं श्याम्या? ती तू सुगंधाला जाऊन विचार भाऊ. आता ती मला सांगितलं मी तुला शोधत होतो कुठे कुठे म्हणून. घरी पाहिलं तर घर लावलेलं होतं म्हणून मग तू दिसला. तुला सांगितलं मी. तू सुगंधाला विचार भाऊ जाऊन. विचारतो मी. हा अय सुगंधा सुगंधा काय हो झालं भाऊजी? तुला सापा पडलं वय? अयो तुम्हाला कोण सांगितलं? श्याम्याने सांगितलंय. तुझे स्वप्न खरे होते वय? हा ना हो काय सांगावं आता झालं भाऊजी तुम्हाला. काय सांगा म्हणजे?
काय बघितलं तू स्वप्नात असं? हो तुम्हाला ते सांगितलं असेल ना शामरावने काय स्वप्न पडलं. हा सांगितलं माझ्या बायकोचं. हो तुमची बायको अशी समोर पडलेली, तिच्या नाकामध्ये 2 कापसाचे बोळे घातलेले, तुम्ही असे तोंड जोड रडताय, डेप्युटी समोर येडे मारताय फोनवर बोलत, सगळे सदाभाऊ सगळं गाव तिथं जमाईन सगळे असे रडत होते. काही सांगू मारणार सुगंधा, तुला काय ऐकलं 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 म्हणजे काय? माझ्या बायको काय स्वप्नात बघितली तू? अहो ते स्वप्न काय सांगून येत असतं का? सांगून येत असतं का? म्हणजे तो ताटकेच उठायचं ना, दुसरं कोणी दिसलं नाही का? श्याम्या घ्यायचं स्वप्नात, श्याम्या मारायचा, त्याच्या नको 2 लाल अहो, तो घालायचे तुमचा कापसं. मित्र आहे ना, पण किती वाईट विचार आहे हो तुमचे. तू वाईट विचार आहे. तू माझ्या घरा उठली, माझ्या प्रपंच मोडायला लागली, माझी बायको मरण. ना काय एवढं हो ते काय स्वप्न सांगून पडत असतं का? माझं मन चांगलं आहे म्हणून ते मला पडतं. काय मन चांगलंय तू? माझी बायको मिळालेली स्वप्नात आली म्हणून. अरे चांगलं तरी बघायचं ना, करोडपती झाली असं. अहो ते स्वप्न असे काय मला काय ना का लेटर बिटर पाठवावं लागतं काय स्वप्न पडायला, आणि मग ते पडतील पहाटे. माझं स्वप्न खरं पहाटे पडलेलं खरं होतं म्हणून मी सांगितलं त्यांना. माझा तो जीव घाबरत होता. हा बरं खरं होतं. आता मेली तर मी काय करू? माय कसं होईन? अहो, मी काय करू मग कसं होईन म्हणजे? आता मग मी काय सांगू ते कसं होईन म्हणून? तुला एवढं बरं सांगता आलं स्वप्नात माझी ती आलती म्हणून, तिच्या नाकात कापूस घातली, मेलेली बघितली माय बायको तू. ओ तुम्ही जाओ इथून, गाडी का म्हणून डोकं खाता हो? जे आहे ते सांगितलं मी तिला. सांभाळा उलट तुम्ही 4-5 दिवस आहे ना तिची काळजी घ्या. तिला कुठे जाऊ नका देऊ, तिला असे जवळच उभी ठेवा. आणि तिला ना घराच्या बाहेर पण असं पाऊल नका टाकू देऊ. काय सांगावं, पाय बिसा टाकला, काही झालं, पडली, निमित्त होईन. तिला जपा तुम्ही घरी जाऊ. सुगंधा तसं केल्यावर खरंच वाचून होई माय बायको. हो एखाद्याची होणी टाळण्यासाठी तर केलं तर काय हरकत आहे? चालते तिला आणि ना. प्रत्येक स्वप्न खरंच होईल असं नाही. आतापर्यंत झाले ते खरं झाले. मी देवाला प्रार्थना करेन का हे स्वप्न खोटं होऊ दे माझं. कर बाबा कर, माय बायको वाचू. तिला ना बाहेर जाऊ नाही देत. हा. कडी पॅक ठेवतो आज. जा. पारे पारे काय झालं? पारे तुला काही झालं बिलं नाही ना? मला काय होते? म्हणजे डोकं बिकं ताप बीप नाही ना आली? नाही, डोकं बी दुखत नाही, ताप बी नाही आला. पोट असं गारगार बिंकतं का? पोट कसं फिरल, डोकं फिरतं, चक्कर आल्यागत होत. म्हणजे दुखत आहे का काय असं पोटात? नाही. नाही ना? बरं झालं बाबा, तू टेन्शनच घेऊ नको. तू हे सगळं काम करीन आणि तू लाईटीला बी हात नको लावू. आणि तू दररोज मोटर चालू करते ना, ती मोटर बी चालू करीन मी. तू कापाशी खोरपाला जाते, मी कापाशी खोरपाला जाईन. तो घराच्या बाहेर पावलंच नको टाकू अजिबात. अहो पण झालंय काय ते तर मला सांगा. का सेडानी करायला लागलाय तुम्ही? रोज तर माझ्या मागं नुसतं भन असतं, काम करत नाही. मी एकटाच काम करतो. पण आज झालंय काय तुम्हाला? काही हो तिकडे मरुदी जाऊ दे. तू ना शान बी नाही टाकायचं. मी सगळं अंगण बिंगण सगळं झाडून घेईन, स्वयंपाक करीन, परत भांडी धुईन. तू टेन्शन घेऊ नको. खरंच तुला ताप नाही ना आला? तुम्ही जास्त तर प्याला नाही ना आज? वास येतोय का तुला? नाही वास तर येत नाही, पण रोज नागासारखा फणा काढून मला डसणारा माणूस आज मुंगूस कस काय झाला ते कळना मला. ते मुंगूस झालेलं बरं. जाऊ दे मरुदी, तुला खरंच ताप नाही ना आला? अहो नाही आला. काय मला तर डोकंच चाललं नाही तुमच्या पुढं. बरं, जाऊ नेमकं दे. काय व्हायला लागले तुम्हालाच काय थंडी ताप आलाय का काय? मला असं वाटायला लागलं. मला काय रोग यायचा आहे. जाऊ दे मरुदी, खाटावर झोप जा. हा, ठीक आहे. ओय अरे नको खाटावर जर तू झोपली, बचक्यास खाली पडली तर नाही तू खाली झोप जा. अहो काय झाले? डोक्याला ताप निसता. ओ जर सर का काय जाऊ दे ना मला बाय. कशाला आत होय? अहो मला दुकानला जायचंय. कशाला काय काम आहे दुकानात तू? तो का आता सामान आणाय नको का घरातलं? नाही बाहेर नको पडू पारे. तू गप्प बस आत. काय असं डोक्यावर पडल्यागत करायला लागलाय? बरं ठीक आहे, दुकानला जात नाही. मग सुगंधताईकडे जाऊ दे. कुठं सुगंधाताईकड? नाही तिच्याकडे तर जाऊच नको अजिबात. तू घरातच बस. अहो काय असं करायला लागलाय? सुगंधताईकडे काम आहे माझं. काय काम आहे त्याच्याकडे? काय काम बिम नाही. अहो मी तुम्हाला शांततेत सांगते, माझं लय महत्वाचं काम आहे. जाऊ दे मला तुमचं कुठं ऐक. ए पारे ऐक ना, जाऊ नको ना. बर नाही जात. एवढं निमताळ पण करायला लागलाय तुम्ही. डायरेक्ट रडायला लागलाय. अहो सुगंधताईकडे चालली तर रडायचं काय झालं त्यात? रडायचं काय झालं म्हणजे? सुगंधाला तुझं सापान पडलं होतं. कसली सपान? सुगंधा म्हणली तू मरणारे म्हणून त्याच्या नाकात 2 कापूस घातले. ती अशी झोपली. सगळे डेपुटी येतेत जातेत. अहो असं स्वप्न पडल्यावरती कोण माणूस मरत असतं का? काय मनात धरायचा?
मरत असतं का म्हणजे तिचे स्वप्न खरे येतं ती काळीची बिची ती श्याम्याला काय म्हणली होती माहितीये का श्यामराव तुम्ही घराच्या बाहेर पडू नका मागच्या महिन्यात त्या नदीवर जाऊ नका तू नदीवर गेला आणि म्हणली तू खाली पडशील पाचक्या शेवाळावरून सटक्यात सटकला होता तर त्याचं इथं फ्रॅक्चर झालता पाय. आता तुम्ही काय म्हणला शेवाळ्यावरनं पडला बरोबर. हा. अहो जर डोळ्याने नीट बघितलंच नाही तर पडणारच ना. कसं तरी गेल्यावरती माणूस पडलच की. बघून करून केलं काय होत नाही आणि उगा स्वप्न बिप्न याच्यावरती उगा विश्वास ठेवत जाऊ नका. तुम्ही शिकलेला नाही पण मी शिकलेली आहे. माझा असलं विचार नाही तर कसले विचार नाही नाही रे बाबा तिचं खरं स्वप्न खरी होती त्या दिवशी ते पिंट्याला म्हणली होती भारा मोठा तुझ्या पुढे नाग उभा राहील असा फुस करून ती राहिला होता ती पळतो आलता तिकडे आम्हाला सांगायला. आता ते वारुळापाशी जाऊन जर त्या वारुळात डिवचत असेल तर साप येणारच ना. अरे येणार का काय तुला सांगतोय तो ऐक ना बाबा नको जाऊ बाहेर. काय ग बाई काय माणसाला झालंय काय माहिती. एकदा मी मराव म्हणून पण मला त्रास देता आणि आता मरायचं स्वप्न पडलंय तर मरू बी नीट देत नाही. नको नको मरू नको तू जा घरात. वय. माझं जगणं आणि मरणं बी मुश्किल केलंय तुम्ही तर. काय जगणं मुश्किल केलं उलट तुला वाचायचं बघतोय. ठीक आहे झोपते मी पलंगावर. हा बाहेर येऊ नको अजिबात. हा नाही येत. तुला काय लागेल ते सांग मला. हा तुम्ही इथंच बसा मला राखणदार आता. हा हा कुठे जाऊच देऊ नका. चालू 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 आहे रोपत जालू कुठे गेलो. हाय तर त्यांनी ते गोट्यात काम करतात. मोठ्यात काम करतोय हा. तुम्ही तर म्हणले तर कामाला येते का कालच्या पासून काल बी नाही आज बी नाही आले अहो काय सांगू ह्यांनी मला घराच्या बाहेरच पडू दे नाही. कमून काय नाही त्यांच्या डोक्यात खूळ भरलंय काहीतरी म्हणे सुगंधताईला स्वप्न पडलंय तू मारणार आहे म्हणून. म्हणजे तुम्ही हा होय हा मला सांगितलं होतं सुगंधानी की स्वप्न पडलं म्हणून तिला जी हा. स्वप्न खरे होते. मी आलेलं म्हणलं भाऊ काळजी घे भाऊ तिची. सकाळ आलेत जसे तुला ताप आला का तुला थंडी आली का तुला चक्कर येते का तुझं पोट दुखतंय का आणि आता तर नवलच केलंय ना कपडे धुवू दिलेत ना भांडी स्वयंपाक अख्खं सगळं काम गोट्यातलं काम सुद्धा आज नवऱ्याने केलंय माझ्या. बाबू सुधारला जाल्या. ते तर सोडा मला म्हणले तू खाटावर सुद्धा झोपायचं नाही पडली तर म्हणून खाली हातरून टाकून दिले मला. किती राहिलं का? अहो हे डिपुटी भाऊ आलेत. काय जाल भाऊ काय ओढिया पोटी काय नाही अरे ते तू रुपाताई कामाला येणार होते ना कोण म्हणून मी म्हणलो होतो कमून नाही आले विचारायला आलतो. नाही नाही रोपी पैकी काय का आम्हाला नाही येणार होय श्याम आहे तिकडं. अहो तसं काय करताय आपल्या दाराला आलेत ते आणि त्यांना असं बोलायचं ए, असतं का. आम्हाला काही घर नाही काय आम्हाला हाकलून देतो काय. हाकलून बिकलून नाही ते मग? 2-4 दिवस तिकडे दुसऱ्या बाया बघा रोपी अजिबात तुमच्या इकडे वावरात पाऊल सुद्धा ठेवणार इथून पलीकडे सुद्धा पाऊल नाही टाकर वावरात तर सोडा तुमच्या वावरात आहे ना साप खेळते डेपुटी. अरे पण सापाचा आणि त्याचा काय संबंध आहे काय झाले. काय संबंध आहे म्हणजे नाही 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 रुपीला अजिबात अरे कामाला दादा पाठवणार. पंच जगात राहतो रुपाताईने सांगितलं मला तुला सापण पडलं ते मेले म्हणून काय वेडे म्हणजे आल्या असं कुठं असतं का. अहो ह्यांना नाही स्वप्न पडलं मग? सुगंधताईला स्वप्न पडलंय त्यांच्या स्वप्नात आलंय की मी मेली म्हणून. आईला मग ते हे बाहेर आलं सुगंधताई स्वप्न खरं होते काय. हो ना एकदा माग मला असंच म्हणली होती मी पळत होतो. बघितलं? नाही, सदा भाऊ जर कळलं सदा भाऊ स्वप्न बघायला लावते की स्वप्नात सदा भाऊ सरपंच झालेत म्हणून असं स्वप्न बघ सुगंधा अवघडच व्हायचं आपल्या ग्रामपंचायत. अवघड होईल खरं. हा ना आणि तू सदस्य झालेला स्वप्नात. आईला का नाही आम्ही नाही येणार का? 2-4 दिवस नाही आमच्या इकडे फिरकू नका काहीच नका भाऊ आम्ही अजिबात बरं नाही येत भाऊ एवढं नको लय माणसाला हाकलून लावू. तुम्ही पण काय कामाला आम्हाला नाही गडी गेलो. भेटणार नाही का बाय माणसं भेटणार नाही का आम्हाला? भेटते तर कशाला माझ्या ए, चल भाऊ, चल. दाराकडे आलती. हा, चाललो भाऊ, जाऊ जा, दे, चल. बाय बायको नाही येणार तुमच्या वावरात. अहो पण तुम्ही कामाला नाही मी कामाला नाही आणि काय खायचं काय 4-5 दिवस. हा ए, काय खाऊ भाऊ चटणी मिरची पण तो काय घराच्या बाहेर पण पडायचं? डिपुटीला तुम्ही अशी बोलायची काय गरज होती का. हा काय बोललो त्यांना चांगलं ते सांगितलंय त्यांच्या रानात तुला माहित नाही भो माझ्या डोळ्याने बघितलेत म्या काय झालंय की ते देव बाकी जाणे नको बाबा. सांगू वय घरात कुणी आवाज दिला ना अजिबात बाहेर येऊ नको परत नाही तर कुलूप लावून आत कोंडून ठेवी. अहो काय तुम्हाला बोलणंच अर्थच नाही राहिला. रुपाबाईनी ए रुपा ओ रुपाबाईनी ए रुपा काय करती काय माहिती एवढं घरात. ए, सुगंधा तुम्ही कशाला आले इकडे आता तिकडे थांबायचं ना तिला काय सांगू नको. हो चालू भाऊजी मी गुड न्यूज द्यायला आले तुम्ही आज काय करता हो मला. अरे मस्त गुड न्यूज द्यायला आली तुझ्या नवऱ्याला सांगायचं फोन करून तिकडे ठेव ना तू गुड न्यूज. पण तिची गुड न्यूज मी माझ्या नवऱ्याला कसं काय सांगू. तिचे काय गुड न्यूज घेऊन आली आता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मेले असं स्वप्न पडलं ते सांगायला आले काय मी आता.
ओय, मला मारायला उठली का आता? तिला तू उठली होती पण मला मारायला लागली आता. अहो थांबा ना, त्यांना काय बोलायचंय ते तर ऐकून घ्या. काय नको रे बाबा, तिचं बोलणं माझ्या कानावर पडलं तरी नको. तिचं खरं सगळं झालं भाऊजी बस शांत. नाचून आले नुसते केव्हाचे. अरे मग सांग काय आता? हो तुम्हाला माहिती का, मी आता दुपारी झोपली होती. हा ती झोपल्यावर मला परत दुपारचं एक स्वप्न पडलं. काय काय काय? स्वप्न? हा मग मी सांगते ना लगेच. काय काय? हो स्वप्न असं पडलं दुपारी झोपल्यावर. अहो ही मला सकाळचं पहाटे स्वप्न कसं पडलं होतं, ही मेली म्हणून. आता उठून बसली असं आणि तुम्ही असे ढोलताशी घेऊन नाचायला लागले, उड्या मारायला लागले. काय सांगू, सगळं गाव असं आनंदी झालं. कोण पाय? हा, देवाने दृष्टांत दिला मला. काय सांगू, उठून बसली. ती मी काय म्हणे माहिती का, हो ताई मी शुद्धीवर आले. तुम्हाला माहिती का, मी स्वर्गात जाऊन आले. स्वर्गामध्ये मी देवांना भेटली. काय हो? हा ते मला म्हणे का, हे बघ पारू तू काय वरती येऊ नको, आणि आली ना लवकर आता खाली जा. तू जालूला सोडून तू राहू शकत नाही. तो एकटाच राहीन खाली. परत खाली पाठवलं मग तिला. 150 वर्ष आयुष्य दिलंय देवाने तिला आता. तिला आईला बरं झालं वो. तिच्या आधी मला न्याय नका देऊ, पण तिला नाही नेलं पाहिजे. आम्ही नाही नाही चांगली स्वप्न पडतात. अहो मला तर 3 वेळेस श्याम भाऊजी मेलेले स्वप्न पडल्यात, तरी बी अजून तर असेच आहेत. हा? अगं असं नाही म्हणू. मग तुला स्वप्न कधी पडलं होतं? मला रातच्यालाच पडत्यात. मग रातचं स्वप्न खरं नाही होत, पाठचं खरं होतं. पाहू नको पहाटे मेलेचं स्वप्न. आता तू पाठ आहे ना सुगंधा, उठून बसत जा 3लाच. स्वप्न असे घेत नको जाऊ. का? पापे असले स्वप्न घ्यावं लागत असतं का हो? म्हणजे पाडून घेत नको जाऊ, विचार करीत नको जाऊ तू डोक्यात. तुम्ही जास्त माझ्या इथे येऊन बसतात ना बायकोच्या गोष्टी करताना, म्हणून तिचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि मग ते स्वप्न पडलं. हा चांगले स्वप्न घेऊन येत जा बुवा असे, म्हणजे बरं वाटत आहे का नाही श्याम्या. हिचं गोडतोंड करू का मी? काय कशाने गोडतोड करता आता? साखर मग हात जा. तोंड घालताना. आणा पटकन साखर. अहो पण ई, तुझा नवरा येडाच आहे बाई, पण तू काही म्हण. तुम्ही काय नडलं होतं का असलं? माझं तर असलं ठोटान गोष्टीवरती मला काय विश्वास माहिती. नाहीये. अगं डेप्युटी आणि शामराव यांनी मला हा प्लॅन सांगितला म्हणून बरं झालं. मला काय स्वप्न बिप्न नाही पडलं आता संध्याकाळी. अहो, पण माझ्या असल्या गोष्टींवर विश्वासच नाही. अगं पण तुझा नवरा तुला घराच्या बाहेर निघू देत नव्हता ना, म्हणून म्हटलं येऊन सांगाव. नाही तर बाई तुला काय सांगू, तुला बाथरूमला बी जायला सोबत आले असते ते. हा. तसंच केलंय माझं. खाणं पिणं झोपणं सगळं अवघड करून ठेवलं होतं. बरं झालं आला तुम्ही. बरं झालं तेच साखर. म्हणलं सांगाव जाऊ दे डोक्याला ताण, त्यांनी जे होईल ते होईल. एवढा विचार तुम्ही करायचा. पण काय पण येऊन माझ्या नवऱ्याला नका काय बरोबर जाऊ. ते येडं येऊ का काय येईल म्हणा तुम्हाला काय गरज होती लगेच त्यांना सांगायची? तिच्या काळजीपोटी सांगितलं आपण. चल जाऊ दे आता. चला. हा बरं तेवढंच केलं. तू यायचा परत साखर घेऊन. चल. हा अजून डोक्याला ताप काहीतरी. काय भाई एक गेले का? हा गेले ते. अरे ती साखर कुठं ठेवली होती ती सापडा ना हा भाऊ. राहू द्या गेले ते. चला मीच देते तुम्हाला साखर हुडकून.